मंडळी, अमेरिका इराण युद्ध सुरू झाल्यापासून त्यात ढिगभर देश ओढले गेलेत. पण या सगळ्यात नॉर्थ कोरियाचा किम जोंग उन कुठंच नाही अशी चर्चा सोशल मीडियावर सतत पाहायला मिळत होती. कदाचित त्या चर्चेला वैतागूनच असेल, पण किम जोंगने आता जपानच्या समुद्रात 10 पेक्षा जास्त बॅलिस्टिक मिसाईल सोडल्यात. या हल्ल्यात कसली हानी झाली नाही, पण यातून जगभर एक मेसेज गेला हे नक्की. दक्षिण कोरिया आणि जपानने ताबडतोब अलर्ट जारी केलाय. अमेरिकेने या हल्ल्याचा निषेध नोंदवलाय आणि आता संयुक्त राष्ट्र रविवारी सिक्युरिटी काउन्सिलची इमर्जन्सी बैठक घेणार आहे. पण किम जोंगने आत्ताच हा हल्ला का केला? मुळात हा हल्ला होता की त्याने उगाच टाइमपास म्हणून मिसाईल सोडल्या, आणि हा त्याचा या युद्धात येण्याचा इशारा तर नाही ना? या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. ओके, सगळ्यात आधी बघूया की किम जोंगची म्हणजेच नॉर्थ कोरियाची सध्याची स्थिती काय आहे. शेजारच्या साऊथ कोरियासोबत त्यांचं भांडण आहे. जरा पुढे गेलं तर जपान सोबत पण भांडण आहेत आणि अमेरिकेसोबत पण काही खास संबंध नाहीयेत. विषय असा आहे की दरवर्षी मार्च महिन्यात अमेरिका आणि दक्षिण कोरिया मिळून एक मोठा जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज घेतात, म्हणजेच युद्ध सराव करतात. फ्रीडम शील्ड नावाचा हा युद्ध सराव यावर्षी 9 मार्च पासून सुरू झालाय. आता त्यांचा हा युद्ध सराव किम जोंगला अजिबातच आवडत नाही. तो म्हणतो की हा युद्ध सराव म्हणजे आमच्यावर हल्ला करायची रंगीत तालीम आहे, आणि प्रत्येक वेळी हा युद्ध सराव सुरू झाला की अमेरिकेला उकसवण्यासाठी तो काहीतरी करतो. कधी तो मिसाईल सोडतो तर कधी धमक्या देतो. असंच काहीतरी तो दरवर्षी करत असतो, आणि या वर्षीही त्यानं तसंच काहीच केलंय. पण आता परिस्थितीच अशी आहे की ह्याला नेहमीच आहे म्हणून सोडून देता येणार नाही. मिडल ईस्ट मध्ये इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे आणि इस्रायलच्या बाजूने अमेरिकाही त्यात उतरलाय. खरं तर इस्रायलपेक्षा जास्त जोर अमेरिकाच लावतोय, आणि त्यासाठी त्यांनी आपल्याकडे असलेले भरपूर रिसोर्सेस कामाला लावलेत. यात एक महत्वाची गोष्ट झाली आहे, अमेरिकेने दक्षिण कोरियामध्ये काही पॅट्रियट पॅक-3 मिसाईल इंटरसेप्टर्स तैनात केले होते, म्हणजे दुसऱ्या देशांच्या मिसाईलला हवेतच नष्ट करणारी डिफेन्स सिस्टीम. सध्याच्या युद्धामुळे अमेरिकेने तिथले काही इंटरसेप्टर्स इराणकडे नेलेत, आणि त्यामुळे दक्षिण कोरियाचा डिफेन्स कमकुवत झालाय. मिडल ईस्ट मधल्या कित्येक देशांमध्ये अमेरिकेचे मिलिटरी बेस आहेत आणि तिथे मोठा फौजफाटा तैनात आहे. हिजबुल्ला आणि हौती रेफेल सोबतची अमेरिकेची लढाई सुरूच आहे, आणि या सगळ्यासोबत रशिया युक्रेन वॉर ही सुरू आहे. अमेरिका तिकडेही आपले रिसोर्सेस लावतीये, म्हणजे अमेरिकेची मिलिटरी सध्या एकाच वेळी भरपूर ठिकाणी लक्ष देते, आणि किम जोंगला हे माहिती आहे. त्यामुळेच त्यानं 10 मिसाईल्स लॉन्च करून एका बाजूने साऊथ कोरियाला आणि दुसऱ्या बाजूने अमेरिकेलाही इशारा दिलाय. त्याला बघायचंय की यावर अमेरिका कोरिया हे काय प्रतिक्रिया देतात. बरं, हे काम तर एका मिसाईलनेही झालं असतं. 10 मिसाईल सोडायची काय गरज होती? त्यालाही एक वेगळा अँगल आहे. इराणने युद्धाच्या सुरुवातीला काय केलं होतं आठवतंय का? त्यांनी त्यांचे शेकडो ड्रोन्स आणि लहान लहान मिसाईल्स एकाच वेळी सोडले होते. एवढ्या मोठ्या संख्येने हल्ला झाल्यामुळे इस्रायल आणि अमेरिकेची डिफेन्स सिस्टीमच हँग झाली. याला सॅच्युरेशन स्ट्राईक स्ट्रॅटेजी म्हणतात. एकाच वेळी भरपूर हल्ले करायचे आणि मग डिफेन्स सिस्टीमवर लोड येईल आणि ती निकामी होईल आणि आपला फायदा होईल. किम जोंगने याच गोष्टीची प्रॅक्टिस करण्यासाठी म्हणून 10 मिसाईल एकत्र डागल्या असं एक्सपर्टचं मत आहे. म्हणजे किम जोंग फक्त धमकी देत नाहीये, तर तो शिकतोय. या युद्धात काय चाललंय त्या सगळ्यावर तो बारीक लक्ष ठेवून आहे, आणि त्याचा आपल्याला कसा फायदा करून घेता येईल हे तो बघतोय. आता मेन प्रश्न की किम जोंगने आपल्या एरियामध्ये वेगळं युद्ध सुरू केलंय का? तर डायरेक्ट उत्तर आहे नाही. इंटरनॅशनल पॉलिटिक्स मधले एक्सपर्ट सांगतात की किम जोंगला सध्या युद्ध नकोय, त्याला हवे पॉवर. त्याला हवंय की अमेरिकेनं त्याच्याशी बोलायला, चर्चेला यावं, त्याला सिरियसली घ्यावं आणि त्याच्यावरचे सँक्शन्स हटवावेत. मिसाईल्स ह्या त्याच्यासाठी निगोसिएशनच्या टूल्स आहेत. जितक्या जास्त मिसाईल्स तेवढं जास्त त्याचं उपद्रव मूल्य आणि चर्चा त्याच्या बाजूने होण्याचे तेवढे जास्त चान्सेस. पण सध्या जगात एकाच वेळी विविध ठिकाणी युद्ध सुरू आहे, कितीतरी देश त्यात ओढले गेलेत. अशा सगळ्यात मिसकॅल्क्युलेशन होण्याची शक्यता जास्त असते. एखादी मिसाईल चुकीच्या दिशेने गेली किंवा एखाद्या देशानं जास्त कडक प्रतिक्रिया दिली तर मग गोष्टी हाताबाहेर जाण्यास वेळ लागत नाही. किम जोंग आता फक्त धमक्या देतोय, मात्र सोबतच तो युद्धाच्या नवीन नवीन पद्धतींचा अभ्यास आणि कदाचित त्याचा सरावही करतोय. किम जोंगच्या मनात काय चाललंय हे त्यालाच ठाऊक. पण सध्याचा त्याचा पवित्रा पाहता जपान आणि दक्षिण कोरियाचं टेन्शन वाढलंय हे नक्की. दरम्यान इराण अमेरिका युद्ध काही थांबायचं नाव घेत नाहीये. या युद्धाचा आज 15वा दिवस सुरू आहे. या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठे परिणाम होताना दिसत आहेत. खनिज तेलाचे दर प्रचंड वाढलेत आणि परिणामी भारतातही एलपीजीचं मोठं संकट येण्याची शक्यता आहे. इराण माघार घेत नसल्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प हे इराणमध्ये सैन्य घुसवण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकेचे 2500 मरीन कमांडो आणि एक अँफिबियस असॉल्ट शिप पश्चिम आशियाच्या दिशेने रवाना झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये अमेरिका इराणमध्ये मोठी लष्करी कारवाई करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे युद्ध आता कसं वळण घेतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बाकी किम जोंग या युद्धात सक्रिय सहभाग घेईल का, की अमेरिका बिझी असल्याचं पाहून तो दक्षिण कोरियावर हल्ला करेल? तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, आणि आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.